नमस्कार. श्री गणेशाय महा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषारहार धवलां या शुभ्रवस्त्रावृतां या वीणावरदण्डमण्डितकरां या श्वेतपद्मासनां या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिर् देवैः सदा वन्दितां सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापाम्. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं त्रिशूलं डमरुं गदां च श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. दिगंबराय दिव्याय दिव्यरूपधराय च सदोदित परब्रह्म दत्तात्रेय नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन नमस्ते. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गुरुदेव दत्तम्बा माता की जय. श्री लक्ष्मी केशवाय नमः. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त हेची एक सत्य. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त सर्वत्र व्याप्त. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त सर्व ज्ञान प्राप्त. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बंधू भगिनींनो, आजच्या 9व्या भागामध्ये आपण दत्त प्रबोध या ग्रंथाचा 39वा अध्याय चालू करतोय. मागच्या शनिवारी 38 अध्याय सांगून आपण थांबलो होतो. त्यावेळी आपण असं म्हटलं की जो चरपट आहे किंवा त्याला चौरंगी असं म्हटलंय, या चौरंगीला घेऊन मच्छिंद्रनाथ एका स्त्री देशामध्ये आले आणि चौरंगीला त्या गावाच्या बाहेरच उभा केलाय. चौरंगी वाट बघतोय आणि कितीतरी काळ लोटला तरी मच्छिंद्रनाथ परत आलेले नाही. कोणा करवी तरी शेवटी गोरक्षनाथानं या चौरंगींना निरोप पाठवला. हा खूप जुना काळ आहे. निरोप पाठवत पाठवत गोरक्षनाथांना निरोप कळला की चौरंगी वाट बघतोय आणि मच्छिंद्रनाथ एका स्त्री देशामध्ये गेले आणि तिथेच अडकलेले. त्यावेळी मी तुम्हाला म्हटलं, जसं गुरु आपल्याला तारत असतात तसंच शिष्य गुरुला
आपत्काळी तारत असतात, तरच गुरु शिष्य हे जे नातं आहे ते नातं अधिक दृढ होत जात. कारण तारणारा लहान का मोठा असं कधी ठरत नाही. जो तारतो तो मोठाच असतो, मग तो वयानं लहान असला तरी चालेल. 39वा अध्याय चालू झाला. गोरक्षनाथ फिरत फिरत श्रीनगर नावाच्या एका गावात आले आणि तिथे त्याला चौरंगी मच्छिंद्रनाथांची वाट बघत असलेला भेटला. त्याच्याकडून गुरूंची सगळी हकीकत कळली. आता करायचं काय? गोरक्षांनी या चरपट किंवा चौरंगीला धीर दिला आणि म्हटलं की मी स्वतः या मल्हार देशामध्ये आधी जातो. तिथली सीमा पार करून जर आत शिरता आलं तर शिरतो, गुरूंची भेट घेतो. यासाठी त्यानं तपस्व्याचा वेश टाळला आणि पोटा पाण्यासाठी नाच गाणं करणाऱ्या एका कला पथकातला स्त्री वेश त्यांनी धारण केला. तिथल्या स्त्रियांना तो डग्याची साथ करू लागला आणि गोरक्षाचं हे वाजवणं सगळ्यांना आवडलं. त्याच्या दर्शनानं सगळ्या जणी मोहित झाल्या आणि त्या पथकाची जी प्रमुख होती ती गोरक्षांना म्हणू लागली की आपण मल्याळ देशाच्या राणीला भेटायला जाऊ. तू पण आमच्या पथकाबरोबर चल, तुला सुद्धा पैसे मान सन्मान सगळं काही मिळेल. अरे पण मी तिथे येऊ कसा? कारण तिथे तर सगळ्या बायकाच आहेत म्हणे, सैनिक सुद्धा बायका आहेत. मग तू असं कर, तू वेश पालटलेलाच आहेस, आता असं आमच्या बरोबर चल. त्यांच्या त्या स्त्रियांच्या सांगण्यावरून गोरक्षानं वेश पालटून अस्सल स्त्री वेश धारण केला आणि तो मल्याळ देशामध्ये आला. मागच्या व्याख्यानानंतर मल्हार देश म्हणजे नक्की कोणता देश असा एक प्रश्न विचारलेला होता. या प्रश्नांची उत्तर मी मिळवण्याचा प्रयत्न करते आहे. कारण आता पुढे विशाखापट्टणम याचा उल्लेख येणार आहे, उज्जैनीचा उल्लेख येणार आहे. मग मल्याळ म्हणजे कोणता देश ते आपण हुडकून काढू आणि संदर्भ मिळाला की मी तुम्हाला सांगते. त्याच्या सांगण्यावरून गोरक्षानं वेश पालटला, त्या स्त्रियांबरोबर मल्याळ देशी आला. तत्पूर्वी चरपटला, चौरंगीला या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. तू अजून वाट बघ आणि मल्याळ देशाची जी राणी आहे ती गुणग्राहक आहे. सोनं मोती म्हणे उंजळीनं सुद्धा देण्या इतकी ती दानी आहे. तिथे पोचल्यावर राजवाड्यात या गोरक्षांना असं दिसलं की राणी ती आसनावर बसलेली आहे आणि राजवाड्यामध्ये दुसऱ्या आसनावर मच्छिंद्रनाथ बसलेले आहेत. छोटा एक बाळ त्यांच्या मांडीवर आहे आणि त्याचं नाव मैनीनाथ आहे. कार्यक्रमाची सुरुवात झाली. सगळी जण दाद देत होती, अगदी शांतता होती आणि मच्छिंद्रनाथ सुद्धा या गाण्यामध्ये तल्लीन झालेले गोरक्षाला दिसले. गोरक्षानं मृदुंगातून आवाज काढला, चलो मच्छिंद्र गोरखाया, चलो मच्छिंद्र गोरखाया असे बोल तबल्यातून काढल्यावर मच्छिंद्रनाथाने कान टवकारले. पुन्हा तोच आवाज, चलो मच्छिंदर, चलो मच्छिंदर. ते अगदी कावरे बावरे झाले. सगळीकडे भिरभिरत्या नजरेनं बघू लागले. अरे वाड्यात तर सगळ्या स्त्रिया आहेत, मी आणि हा छोटा मैनी हे दोघेच पुरुष. गोरक्षा तू कुठे आहेस? गोरक्षा गोरक्षा ते हाक मारू लागले.
तू असशील तिथे प्रगट हो, मी तुझ्या भेटीसाठी व्याकुळ झालोय. इथे राहून आता मला कंटाळा आलाय. तो चरपट सुद्धा माझी वाट बघत थांबलेला असेल. स्त्री वेशातल्या गोरक्षानं मच्छिंद्रनाथांच्या पायाला एकदम विळखा घेतला आणि बेभाम होऊन आपला जो केसांचा टोप आहे, अलंकार घातलेले आहेत, ते पटापट काढून टाकले. मच्छिंद्रनाथांना लक्षात आलं की स्त्री वेशात आलेला हाच गोरक्ष आहे. कार्यक्रम संपला. राणी म्हणू लागली की हा पुरुष माणूस इथे कसा आला? यानं तर केसाचा टोप घातलेला आहे. आणि ती राणी, तिचं नाव आहे प्रेमळा, ती अतिशय चिडली. गावाबाहेर याला न्या आणि मारून टाका म्हणून सैनिक स्त्रियांना तिने कळवलं. मच्छिंद्रनाथांनी इशारा केला की या गोरक्षाच्या केसाला सुद्धा धक्का इथे लागता कामा नये. या वाक्यानं तर प्रेमला राणीचा अगदी तिळपापड झाला. तिनं खूप काळजी घेतली होती की इथे राजवाड्यामध्ये कोणताही पुरुष माणूस प्रवेश करणार नाही. ती म्हणू लागली, याला बांधून अंधार कोठडीत न्या आणि अन्न न देता याला मारून टाका. सगळी म्हणू लागली की अहो, इथे काय मारामाऱ्या करायला आपण आलोय का? हे आमचे गुरु आहेत आणि त्यांना सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न आम्ही करणार. तुम्ही तुमच्या गुरुंना घेऊन जायला आलाय आणि त्यांच्या बरोबरच तुम्ही बाहेर पडणार? मच्छिंद्रनाथ म्हणाले, प्रेमळे, हा माझा आवडता शिष्य आहे, त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही. हा हवं तर राजवाड्यात राहील, माझी सेवा करील. तिनं कसं बस दासीनं बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की काही करा, पण या गोरक्षाच्या प्रेमामध्ये तुमच्यापैकी कोणीतरी पडायला हवं, त्याचा तपोभंग व्हायला हवा. प्रेमळेची सहनशीलता अगदी आता संपलेली होती आणि तिच्या या दासी गोरक्षाला वश करण्याच्या मागे लागलेल्या आहेत. गोरक्ष पहाटेपासून भजन, पूजन, ध्यान, धारणा यातच मग्न आहे. स्त्रिया विनंती करत तो म्हणे, नश्वर देहा मागे लागून आयुष्याची माती करण्यापेक्षा भगवत चिंतन करा. प्रेमलेच्या दासीनी गोरक्षाला शेवटी नमस्कार केला आणि हा योगीराज आहे, त्यानं भावना आणि वासना जिंकलेले आहेत. हा दुसरं काही करू शकणार नाही. मग प्रेमला राणी म्हणाली, आजपासून राजवाड्यात तू राहायचं आणि आम्हा तिघांनी जे काही तुला काम सांगू ते तू करायचं. मच्छिंद्रनाथ, तो छोटा महिनी आणि ही प्रेमळा, ये तिघ त्याला काम सांगत असत आणि गोरक्ष सांगितल्या सरशी लगेच काम करत होता. तो मैनीनाथाला फिरवत होता, झोपवत होता, आंघोळ घालत होता. एवढंच नव्हे तर त्यानं शी शू केली तरी ती काढण्यापासून कोणतंही काम गोरक्षाला करावं लागत होतं. तो आनंदानं ते करत होता. एकदा पहाटेच्या वेळी प्रेमला आणि मच्छिंद्रनाथ सुखनिद्रा घेत असताना मैनीनाथ रडू लागला आणि त्याला लघुशंका करवून आणा असा इशारा या प्रेमला राणीनं गोरक्षाला केला. समोरच्या झाडाखाली न्या आणि तिथे नेल्यावर मैनी म्हणू लागला की मला शौचाला पडत आहे. पण राणीची आज्ञा होती की फक्त लघुशंका करवून त्याला आणायचं. त्यामुळे गोरक्षाने त्याला म्हटलं, तू आता फक्त लघुशंका करणार तर कर. छोटा बालक रडू लागला आणि थोड्या वेळानं प्रेमलेनं पुन्हा हाक मारली, कारण
त्याला ज्या कारणासाठी नेलं होतं त्याला शिव पण झाली नाही, शी पण झाली नाही, आणि नेमकं पुन्हा राणीच्या महालात आणून पोचवल्यावर तो पुन्हा रडू लागलाय. आणि ती म्हणते की एकच काहीतरी करून याला अडायचं. असं करता करता या गोरक्षानं मैनीला पुन्हा झाडाखाली नेलं, तर पोटात एक जोरदार कळ आली आणि या छोट्या बालकानं शी आणि शिव दोन्ही करून ठेवलं. त्याचे कपडे, सुंदर कपडे, राजपुत्र येतो, ते सगळे खराब झाले. राणी म्हणाली गोरक्षाला, आता इतका खराब झालेला बालक तूच धुवून पुसून काढ आणि त्याला नीट पुसून वाळवूनच आण. यांनी तिनं वाळवून आण सांगितलं आणि यांनी त्याला नदीवर नेलं. एका शिळेवर बसवलं, आंघोळ घातली, साफसूफ केलं आणि त्याला तिथे शिळेवर आडवं ठेवलं वाळवत. 5 तासांनी राणीनं पुन्हा फरमान सोडलं की मैनीनाथ आहे कुठे, त्याला घेऊन या. गोरक्षनाथ म्हणाले, तुम्हीच तर आज्ञा केलीत की त्याला वाळवट ठेवा. म्हणून नदीच्या एका शिळेवर तिथे त्याला वाळवट ठेवलंय. प्रेमला राणी चिडलेली दिसली. गोरक्ष मैनीला आणायला गेला. मध्ये 5 तास लुटलेले आहेत आणि गोरक्षांना बघून मैनीनाथानं टाहो पडला. या त्याला एक धपाटा घालून पुन्हा निजवल्यासारखं ते घेऊन आले. आता राणीनं आक्रोश चालू केला, या मुलाला धुवून पुसून वाळवून आण तुला सांगितलं, तर हा मुलगा तर निश्चित पडलेला दिसतोय. गोरक्षनाथाने सांगितलं की याची प्रकृती उन्हात 5 तास बसून नाजूक राजपुत्र आहे, हा खूप दमलेला आहे आणि हा निश्चित पडलाय, याची काही हालचाल होत नाही. या राणीला वाटलं की हा बालक मेला की काय, या आशंकेनं ती अतिशय भयभीत झाली आणि गोरक्षाला म्हणाली, माझा बालक जसा होता तसा मला परत दे. गोरक्ष म्हणतात की मी तुझा बालक परत देईन, पण त्याच्या बदल्यात माझे गुरु मच्छिंद्रनाथ यांना मी घेऊन जाईन. राणी पटकन बोलून गेली आपल्या पुत्रासाठी, तुला कोणाला न्यायचं असेल तितक्यांना ने, पण माझा बालक मात्र मला जसा होता तसा परत दे. गोरक्षनाथांनी ही आज्ञा पाळली. मच्छिंद्रनाथांना तयारी करा म्हणून खूण केली आणि या छोट्या बालकाला थोपटून थोपटून उठवून काहीतरी मंत्र पुटपुटत त्यांनी याला जागवलं आणि राणीच्या ताब्यात दिलं. आता मच्छिंद्रनाथांनी तयारी केली. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना घेऊन निघाले. मच्छिंद्रनाथ म्हणतात, गोरक्षा, तू आलास म्हणून मी इथून सुटू शकलो. मैनीनाथाला छत्र चामर त्याला दिले, कारण तो राजपुत्र आहे शेवटी. त्याला सगळं दिलं आणि प्रेमला राणीचा निरोप घेऊन मच्छिंद्रनाथ निघत असताना प्रेमला राणीनं वाटेत काही तहान भूक लागली तर संकट काळी असू द्यावं म्हणून झोळीत 2 सोन्याच्या विटा टाकून ठेवल्या. आपल्याला आयुष्यात पुढे नक्की उपयोग होईल, कारण तुम्ही इथे राणीचा राजा असं त्या राज्यात कोण म्हणत नव्हतं, पण एका राणीचा यजमान म्हणून तुम्ही आनंदानं राहिलात. हा पुत्राला मला झाला, त्याच्या बदल्यात या 2 सोन्याच्या विटा तिनं त्यांच्या झोळीत टाकल्या.
मच्छिंद्रनाथ गोरक्ष दोघे पटापट पावलं टाकीत निघाले. पण मच्छिंद्रनाथांचा देह गेल्या काही वर्षामध्ये असा आरामात राहून थोडासा जड देह झालेला आहे. ते पटापट चालेना. वाटेत त्यांना चरपट चौरंग भेटला आणि वर्णन केलंय की तिथे तिथून निघाले ते महाबळेश्वर इथे येऊन पोचले. महाबळेश्वरला डोंगरावर अति महाबळेश्वराचं दर्शन घेतलं. शंकराचं दर्शन अति महाबळेश्वर. तिथे आज सुद्धा आपल्याला 5 नद्या एकत्र आलेल्या पाहायला मिळतात. त्या वाहत असताना दिसतात. आणि एक अति महाबळेश्वर हे मंदिर आहे शंकराचं. हे अतिशय गंभीर, थोडं सगळ्या ठिकाणी आपल्याला पाणी दिसतं तिथे. आणि मधल्या मोठ्या चौकोनामध्ये या नद्यांचं तीर्थ, ते पाणी एकत्र झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. खूप जण तिथे शंकराचं दर्शन घेतात, अभिषेक करतात, पूजा करतात. या ठिकाणी या दोघांना खूप साधू संत भेटले. तिथून ते पुढे निघाले आणि थेट दक्षिण भारतात रामेश्वरला आले. मच्छिंद्रनाथांना असं सगळं फिरताना भीती वाटत होती. ते गोरक्षाला सारखे म्हणत होते, तू इतका भराभर चालू नको रे, मला आता चालवत नाही. एकटा मला तू टाकून जाऊ नकोस, मला खूप भीती वाटते. परधन आणि जाया यांची मला संगत लागल्यामुळे माझं चालणं आता मंदावलंय. गोरक्षाला त्यांच्या बोलण्यामध्ये काही रस नव्हता. पण गोरक्षाच्या लक्षात आलं की मच्छिंद्रनाथ आपली झोळी सारखी चाचपडून बघतायत. या झोळीत काय असेल? त्यांनी सहज हात लावून बघितला तर घट्ट घट्ट असं काहीतरी त्याला वाटलं. आणि या अशी कोणती वस्तू आहे की ती जड आहे आणि त्याच्यामुळे यांचं चालणं मंदावलंय, त्यांची दमछाक होते. गोरक्षानं विचारलं की गुरु, मी तुमची झोळी माझ्या खांद्यावर घेऊ का? ते प्रथम तयार झाले नाही. मग शैल्य पर्वतापर्यंत आल्यावर त्यांना असं वाटलं आता या घनघोर अशा अरण्यातून फिरताना श्रापदांच्या भीतीपेक्षा सुद्धा चोरांची किंवा लुटारूंची भीती वाटून त्यांनी ती झोळी गोरक्षाकडे दिली. गोरक्ष म्हणाला, मच्छिंद्रनाथ तुम्ही आता मुळीच चिंता करू नका. आपल्या सारख्या साधूंकडे नाहीतरी असतं काय? कफन्या आणि झोळ्या. त्यांना कोण चोरणार? चोर कशाला नेतील? एखादं बसकट चांगल्यापैकी असलं तर, नाहीतर एखादं कातड बसायचं. ते काही कोणी नेणार नाही. तुम्ही शांत चित्तानं चाला. पण मच्छिंद्रनाथांना सारखी ती झोळी आठवत होती. आणि हो नाही करता करता गोरक्षानं हळूच त्या झोळीमध्ये हात घालून झोळी चाचपडून बघितली. तर त्याला असं वाटलं की या मातीच्या विटा आहेत की काय. झोळीत डोकावून बघितलं तर असा लख्ख प्रकाश दिसला. या दोन्ही विटा सोन्याच्या होत्या. गोरक्षानं एका नदीतून जात असताना या दोन्ही विटा नदीत टाकून दिल्या आणि त्याच्याऐवजी नदीतले काही गोटे या झोळीमध्ये भरले आणि तो पुढे निघाला. एका ठिकाणी गोरक्ष थांबला. मच्छिंद्रनाथांना भीती वाटतच होती. मच्छिंद्रनाथांना म्हणाला, तुम्हाला एवढी कसली भीती वाटते? तुम्हाला ज्या गोष्टीची मनात भीती वाटते ती भीती मी नदीत टाकून दिली. तुम्ही काही काळजी करू नका. आणि थोडस पुढे गेल्यावर मच्छिंद्रनाथांनी आपली ती झोळी या
मुलाकडे मागितली. त्यांनी हात घालून चाचपडून बघितलं तर त्यात विटा नव्हत्या. त्याच्याऐवजी दगड भरलेले त्यांना दिसले आणि मच्छिंद्रनाथ अतिशय शोक करू लागले. आता गोरक्ष म्हणाला, गुरु, तुम्ही ज्ञानाचे शिरोमणी, असं शोक काय करता? मी त्या दोन्ही विटा जलाशयात टाकल्या आणि ते मी अर्पण केल्या. सोन्यामुळे होणारा अनर्थ तुम्हाला माहित असून सुद्धा तुम्ही एवढे कष्टी का होता? आशेच्या गर्भामध्ये नेहमी लाभाचा जन्म होत असतो. लाभ झाला की लोभ सुटतो. मग येते तृष्णा किंवा तहान. तृष्णेला अनेक वाटा फुटतात आणि तर्क कुतर्क चालू होतात. डोक्यामध्ये तर्क कुतर्कांचा बाजार होतो. षड्रिपू या बाजारातले सौदागर होतात आणि अविवेक हा बाजारात व्यवहार करू लागतो. मोह वस्तू विकत घेतो. सुवर्ण ही तर खरं आयुष्यातली माया. ती विकत घेतली की बाकी राहत. ती सगळी सुख एका बाजूला बुडून जातात आणि ह्या सोन्याचं रक्षण कसं करू एवढी चिंता आपल्याला सतावू लागते. ओ आपल्यासारख्या तपस्व्यांना सोनं काय आणि माती काय दोन्ही सारखंच. लोभाच्या मोहाच्या मागे लागायचं नाही, हे तुम्हीच आम्हाला शिकवलं. मच्छिंद्रनाथ म्हणू लागले, माझ्या विटा मला परत दे, नाहीतर मला पुन्हा नेऊन त्या राणीकडे पोचव. गुरुच्या कृपेमुळे मी भारंभार सोनं तुम्हाला देऊ शकेन, असं गोरक्षानं मच्छिंद्रनाथांना खात्री दिली. तुमच्या वजना एवढं सोनं मी तुम्हाला देईन. विटा कुठे टाकल्यास सांग, आपण तिथे परत जाऊ. त्यावेळी गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांचे पाय धरले आणि म्हणाले, माझा चमत्कार बघा, तुम्ही नुसतं समोर बघा. मच्छिंद्रनाथांनी समोर बघितलं तर सोन्याचा लखलखता डोंगर त्यांना दिसला आणि हा सुवर्ण पर्वत बघून मच्छिंद्रनाथांचे डोळे दिपले. गोरक्षांचे डोळे भरून आले. त्यांनी प्रेमानं गुरुना आलिंगन दिलं. गोरक्षा, धन्य केलंस मला. प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन घडवलंस. योग सिद्ध असून सुद्धा गेली 5 वर्ष मी योगभ्रष्ट झालो. मी तुला वंदन करतो. नाही गुरुदेव, काही झालं तरी तुम्हीच आमचे गुरूंच्या ठिकाणी आहात आणि आम्ही तुमच्या विचारांचे पायीक आहोत. सूर्यकांत मण्यावर प्रकाश पडला की अग्नी निर्माण होतो, हे खरंय. त्या मण्याचा काळोखात काही उपयोग नाही, सूर्यप्रकाशातच उपयोग. तसं तुमच्याशिवाय माझ्या जीवनाला काही अर्थ नाही. निर्मळ अंतःकरणाचा शिष्य मच्छिंद्रनाथांना भेटला आणि दोघे चालत चालत पुढच्या प्रवासाला निघाले. इथे 40वा अध्याय पूर्ण झाला. 39 आणि 40 असे 2 अध्याय सांगून आपण पुढे जाऊ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आता गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ अवंती नगरीमध्ये आले. क्षिप्रा नदीच्या काठावरून फिरत अवंती नगरीत आले. त्यांनी महाकालेश्वराचं दर्शन घेतलं. म्हणजे हे ठिकाण आजचं उज्जैनी आहे. या नगरीचा राजा आहे वासवसूत. त्याचंच नंतर नाव झालं भर्तृहरी. वासवसूत इथे राज्य करत होता. त्याला सुद्धा
पिंगळा नावाची सुंदर चारित्र्य संपन्न पत्नी होती. तिच्या सौंदर्यावर गुणावर राजा लुब्ध होता आणि आपल्या पत्नीच्या गुणसौंदर्याचं वर्णन करणारे काव्य त्यांनी लिहिलं. त्या काव्याचं नाव आहे शृंगार शतक. शृंगार शतक हे संस्कृत मधलं एक उत्तम काव्य मानलं जातं. या दोघांना मुलबाळ नव्हतं. राजा कुशल होता, प्रजाहित दक्ष होता, सेवा तत्पर होता, दानी होता, शिकारीची त्याला आवड होती. एकदा हरणाची शिकार करण्यासाठी तो जंगलामध्ये गेला आणि शिकारीसाठी पाठवून फिरत असताना त्यातल्या ज्या स्त्री हरिणी आहेत, मृगी मृगी म्हटलंय, त्यांना संकटाची चाहूल लागली. त्यांनी राजाला विनवलं की आम्ही 7 जणी आहोत, तर आमच्या या मृगाला न मारता तुम्ही आमच्यापैकी कोणालाही मारा. राजा म्हणाला वासवसुत की मृगया करणं, शिकार करणं हा माझा छंद आहे आणि मी मृगींची शिकार कधीच करत नसतो, फक्त नर मृगाची शिकार करत असतो. या मृगींचं सांगणं राजानं काही ऐकलं नाही आणि मृगावर बाण मारला. तो गतप्राण झाला. या 7 मृगींनी पण त्याच्या बरोबर प्राण सोडले. वर्णन असं केलंय, त्याची शिंग, त्या मृत मृगाची शिंग आपल्या शरीरामध्ये घुसवून घेऊन या 7ही मृगींनी प्राण सोडला. हे बघून राजाला अतिशय वाईट वाटलं. तरी सुद्धा शिकारीच्या छंदापायी आज इतकी मोठी शिकार आपण केली, याची वाहवा मिळवण्यासाठी 8ही मृगांची कलेवर त्याने वाड्यात आणली आणि पिंगळा राणीला आपल्या पराक्रमाबद्दल सगळी हकीकत सांगितली. पण ती राणी असं म्हणाली की खरी पतिव्रता असते ती पतीच्या मागे कधी आनंदानं जगत नसते. फक्त ती आत्महत्या करत नाही, कारण आत्महत्या हे धर्मशास्त्राच्या विरोधी आहे. म्हणून ती जगते, जेवते, खाते, आपल्या मुलांचा सर्वतोपरी सांभाळ करते. त्या मुलांचे वडील होते, आई होते, आपलं मन रमवते, आपल्या मनावर प्रचंड ताबा ठेवते. पण कोणतेही वाईट घटना ती आपल्या हातून घडू देत नाही आणि आपलं आयुष्य पतीच्या पश्चात पणाला लावते. राजा म्हणाला हे काही मला पटत नाही. त्यावेळी पिंगळा राणी म्हणाली, तुम्हाला जर अशी शंका असेल तर तुमच्या बाबत अशी काही वार्ता या नगरीत येऊन पोचली तर मी तिथल्या तिथे कोसळून पडेन असं मला तरी वाटतं. खरंच काही दिवसांनी हा राजा शिकारीला गेला, वासवसूत, आणि सिंहाची शिकार त्यानं केली. आपल्या प्रधानाला असं सांगितलं की राणीला जाऊन सांग, राजानं सिंहाची शिकार केली खरी, पण त्या सिंहानं सुद्धा मरता मरता राजाला असं काही ओरबाडून काढलं की राजा सुद्धा मृत झालाय आणि त्याचे कपडे मी घेऊन आलोय आणि ते समोर झाडाखाली ठेवलेले आहेत. प्रधानानं खरंच बरोबर लवाजमा घेतला. ऊर बडवत रडत तो राजवाड्यात आला. घडलेली हकीकत या पिंगला राणीला सांगितली. आधी पिंगला राणी शांत होती. ती राजवाड्यातल्या अंगणामध्ये जी तुळस होती त्या तुळशी वृंदावनाशी गेली आणि तुलसी वृंदावनातली तुळस अगदी टवटवीत असल्याचं तिनं बघितलं. तिच्या असं लक्षात आलं की अंगणातली तुळस जर टवटवीत आहे तर
माझ्या सौभाग्याला मुळीच काही धोका लागलेला नाहीये. राजाच्या जीवाला धोका नाही हे मनोमन आपल्या मनाला बजवत असतानाच हा प्रधान राजाचे रक्ताळलेले कपडे तिला दाखवायला घेऊन येतो. आणि ते कपडे बघून, अरे हेच तर सकाळी कपडे ते घालून गेले. दुःखावेगानं ती कोळपून गेली. प्रधानाला शपथ घेऊन विचारलं आणि त्यानं सुद्धा शपथ घेऊन घडलेली गोष्ट सांगितली. राणी तिथेच धरणीवर मूर्छित पडली. तिची हालचाल नाही. राजवैद्य आले आणि त्यांनी ती मृत असल्याचं घोषित केलं. प्रधान पुन्हा जंगलात गेला. राजाला ही राजवाड्यातली घटना सांगितली. आवडत्या राणीच्या मृत्यूमुळे त्याचंही अवसान गळालं, हळहळला. पण आपल्याच कृतीचा घोर परिणाम त्याच्या पुढे त्याचं काही चाललं नाही. याच राजाची अजून एक राणी आहे. एक दिवशी राजाच्या वाड्यामध्ये कौंडिण्य ऋषी राजांना भेटायला आले. त्यांनी अमरफळ नावाचं एक फळ राजाला भेट म्हणून दिलं. हे फळ म्हणजे टरबूज किंवा खरबूज होय. वर्षातून ज्या सीझनला टरबूज खरबूज येतात त्यावेळी खाऊन घ्यावीत असं म्हटलंय. कारण या फळांमुळे आपलं शरीर ताजतवानं होतं आणि आपल्याला वार्धक्याच्या खुणा दिसत नाही असं म्हटलंय. कौंडिण्य ऋषीने दिलेलं फळ त्यांनी त्याच राजानं आपली दुसरी पत्नी अनंगसेना हिला दिलं. तिनं ते फळ घेतलं आणि प्रधानाचा मुलगा वसंता याला ते फळ देऊन टाकलं. वसंतानं हे फळ गावातल्या एका गणिकेला देऊन टाकलं. तिचं नाव आहे स्वैरंद्री. आणि स्वैरंद्री मनापासून या राजावर प्रेम करत होती. तर तिने ते फळ आणून वासवसुतांना दिलं. गावातल्या एका गणिकेकडे परवा मला कौंडिण्य ऋषींनी दिलेलं हे फळ या बाईनं मला कसं परत आणून दिलं राजवाड्यामध्ये. पृथ्वी गोल असते आणि घटना अशाच घडत असतात. एकदा एका लग्नामध्ये एका बाईना अहेरा दाखल दिलेली साडी दुसऱ्या लग्नात तिसऱ्या लग्नात फिरत फिरत मूळ भगिनीपर्यंत पुन्हा येऊन पोचली. कारण जर एखादा असा आवडता नग असेल, आवडता नव्हे खरं तर ना आवडता, आपल्याला आवडला नसेल तर तो आपण याला दे त्याला दे आपल्या घरातून पुढे जाऊ दे अशी खटपट करत असतो. हे फळ पुन्हा राजाकडे येऊन पोचलं. 3 दिवसांनी फळ आता फारच पिकलेलं आहे. राजानं आपल्या प्रधानावर ही गोष्ट तपास करण्यासाठी सोपवली की 3 दिवसांनी गणिका सुरंद्रीनं हे फळ पुन्हा राजवाड्यात मला आणून दिलं. हे कसं? अनंगसेना खूप घाबरली आणि तिने वाड्याच्या सज्जातून खाली उडी टाकून प्राणोत्क्रमण करून घेतलं. दोन्ही राण्यांचं असं झाल्यावर मात्र राजा वनात निघून गेला. तिथे त्याला गोरक्ष आणि मच्छिंद्रनाथ भेटले. आणि एक दिवस राजानं या दोघांकडे हट्ट केला की 2 राण्यांपैकी एका राणीला तरी तुम्ही पुन्हा जिवंत करा तर माझा संसार पुन्हा मार्गावर लागेल. राणीच्या शिवाय ही अवंती नगरी अगदी पोरकी आहे. मग राजाला वृत्ती प्रवृत्ती समजावून देत असताना 41वा अध्याय संपला.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. एक दिवशी फिरत फिरत पिंगलेचं जिथे दहन केलेलं आहे तिथे राजा गोरक्ष आणि मच्छिंद्रनाथांना घेऊन आला. कारण दुसऱ्या राणीनं आत्महत्या केली, स्वखुशीनं आत्महत्या केली. आता राजानं पिंगला राणीनं जिथे तिला अग्निसंस्कार केला होता तिथे दोघांना आणलं आणि बरोबर एक काच पेटी सुद्धा आणली होती म्हणे. ती आणत असताना राजाच्या हातून पेटी फुटली. त्यामुळे राजा शोक करू लागला. गोरक्ष आणि मच्छिंद्रनाथ म्हणाले, काचेची पेटी आहे, समजा फुटली तर तीच पेटी आता काही मिळवता येणार नाही, कारण काचेला तडा गेल्यावर, काच फुटल्यावर आता त्याचा काही उपयोग नाही. राजा राजा म्हणू लागला की तुम्ही योगी जन आहात आणि मी दुःखात आहे. काच पेटी फुटली तर फुटली, दुसरी करून घेता येईल, पण तुम्ही एवढे शोकाकुल का होताय? राजा म्हणतो की ही पेटी खूप वर्ष माझ्याकडे आहे आणि मी अशा अनेक पेट्या सुतारा करवी बनवून घेईन. गोरक्ष म्हणतात तरी सुद्धा तुम्हाला तशीच पेटी काही मिळणार नाही. कितीही पेट्या बनवून घेतल्या तरी बनवलेल्या पेट्यातली पेटी पसंत पडणार नाही. राजाला खूप समजावलं मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाने, ते काही केल्या ऐकेनात. शेवटी तुकडे जोडून जोडून एक पेटी बनवली आणि योग सामर्थ्यानं पिंगला राणीला सुद्धा जिवंत करण्याचं सामर्थ्य गोरक्षाने मिळवलेलं होतं. या काचेच्या पेटीतल्या प्रत्येक जोडलेल्या कणाकणातून पिंगला राणीचा चेहरा राजाला दिसू लागला. गोरक्ष म्हणाला, एकच का, राणीची अनेक रूप तुमच्या समोर या काच पेटीतल्या या तुकड्यांमध्ये दिसतायत. तुम्ही नीट पारखून घ्या, वेळ किती लागू दे, यातली नेमकी पिंगला राणी तुम्ही शोधून काढा आणि तिला वाड्यामध्ये घेऊन. राजानं खूप प्रयत्न केला. काचेतल्या तुकड्यामध्ये दिसणारी अनेक रूप, त्यातून राजा पिंगला राणीला काही ओळखू शकला नाही. शेवटी राजानं हट्ट सोडला, गोरक्षांचे पाय धरले. मला काही राज नको, राजवैभव नको, मला फक्त तुमचं शिष्यत्व द्या आणि पुढच्या सबंध आयुष्यामध्ये वैराग्याचे क्षण त्यांनी मिळवले. राजविलासाचे भोग बाजूला सरले. या सगळ्यापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असं त्यांनी मानलं आणि वैराग्य शतक या नावाचा ग्रंथ उज्जैनीमध्येच एका गुहेत बसून त्यांनी लिहिला. तेच पुढे भर्तृहरी म्हणून प्रसिद्ध झाले. उज्जैनीला गेलात तर भर्तृहरींच्या गुंफा म्हणून एक भाग आपल्याला दाखवतात. डोंगर कपारीमध्ये या गुहा असून त्यामध्ये भर्तृहरी राहत होते. ते एक संस्कृतचे उत्तम अभ्यासक, लेखक म्हणून नावारूपाला आले. वैराग्य शतक, वैराग्य मिळवण्यासाठी लागणाऱ्या 100 गोष्टी त्याने त्यात लिहिल्या. भर्तृहरीला अनन्य भावानं गोरक्षाने ज्ञान देतो म्हटलं आणि खरोखरच त्यांना शिष्यत्व देऊन
तीर्थाटन घडवलं, पुराण प्रवचन ऐकवली, खूप यज्ञ याग करायला लावले, पुण्य संचय जमवला, संतांचा आदर सत्कार त्यांच्याकडून करून घेतला आणि गोरक्षनाथ सांगतील तसे भर्तृहरी वागू लागले. त्यांच्या मनातल्या नसत्या वासना लुप्त झाल्या. गुरु वचन प्रमाण मानून ते राहू लागले आणि 43वा अध्याय 42वा अध्याय समाप्त झाला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गोरक्षनाथांच्या सहवासात भर्तृहरींनी बराच काळ काढल्यानंतर एक अमृत वेळ साधून आनंदमयी अशा मुहूर्तावर सगळी पूजा सामग्री गोळा करायला लावून त्यांना गुरु दीक्षा देण्याचा जो विधी आहे तो त्यांनी संपन्न केला. आपण आपल्या 7व्या व्याख्यानामध्ये अत्री ऋषींनी अनसूयेला कशी दक्षिणा दिली आणि गुरु दीक्षा तिने मिळवली त्याबद्दलचं वर्णन आपण ऐकलेलं आहे. अशी गुरु दीक्षा मिळवायची असेल तर त्यासाठी सुद्धा मुहूर्त लागतो. रोज शून्य मुहूर्त, मृत मुहूर्त, चक्र मुहूर्त, माहेंद्र मुहूर्त असे पंचांगात दिलेले असतात. 4 प्रकारचे मुहूर्त असतात. माहेंद्र मुहूर्त हा कोणत्याही कामामध्ये जय मिळवून देतो. अमृत मुहूर्त हा कार्यसिद्धी करतो. चक्र मुहूर्त हा विलंब लावतो आणि शून्य मुहूर्त आपण जे काही काम करणार असतो त्याचा नाश करतो. म्हणून कोणत्या मुहूर्तावर आपण काम करतो आहोत हे फार महत्वाचे. राजा भर्तृहरी गोरक्षनाथांना म्हणाले की मी सगळी पूजा साहित्य तयार ठेवलेलं आहे. गोरक्षनाथांनी त्यांना यादी विचारली की काय काय तयार आहे. तर भर्तृहरी हे उत्तम कवी आहेत, त्यांनी असं सांगितलं, नेत्रामधल्या जलानं मी तुमचे चरण कमल धुवीन, डोळ्यातलं पाणी वापरीन तुमचे पाय धुवायला, सद्बुद्धीचं चंदन तुमच्या भाळी लावीन, विवेकाचा परिमल लावीन, भक्तीच्या अक्षता वाहीन, सद्भावनांचा हार तुमच्या गळ्यात घालीन, शांती दया क्षमा ही फुलं तुम्हाला वाहीन, क्षम दमाचे गजरे तुमच्या गळ्यात घालीन, अनुतापाची मेखला कमरेमध्ये चढवीन, लोभ ममतेच्या पादुका अर्पण करीन, प्रकृतीची कोमल अशी तुळस, 3 गुणांनी युक्त असे बेलपत्र, अष्टपाकळ्यांचे कमळ वाहीन, हृदय सिंहासन तुम्हाला बसायला देईन आणि पंचप्राणांच्या ज्योतीनं मी तुम्हाला ओवाळीन. आपण पूजा साहित्यामध्ये बरंच काही जमा करतो. 5 प्रकारची फुलं, बीज, सुवासिक बीज, दुर्वा, व्याध, बेल, हवा, अक्षता, बी, पंचामृत व हळद, कुंकू, बुक्का, गुलाल हे सगळं व असं करता करता 2 तबक सगळं पूजा साहित्य आपल्या जवळ तयार होतं. यांनी जे सगळं पूजा साहित्य सांगितलंय ते त्यांच्या शरीरामध्येच आहे. भर्तृहरींच्या या सांगण्यावरून गोरक्षनाथ अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी गुरुमंत्र दिला, ज्ञानबोध दिला, इडा पिंगळा सुषुम्नाचा मार्ग दाखवला, रेचक आणि कुंभक कसं करावं त्याची ओळख करून दिली,
प्राण आणि अपान सांगितले. कुंडलिनीची पोकळी कुठे असते ते दाखवलं. षडचक्रांचं भेदन कसं करता येतं ते सांगितलं. तपाचरण आणि योग साधना सांगितली. भेदाभेद नको, परोपकार कर, निर्विकारपणे राहा, कुणालाही कधी दुखू नको. लोक संभाषण वाढव, कधी बोलताना मधुर भाषण कर. रोज सोहम साधना हवी, कुमार्गाचा त्याग कर आणि जीवनात जे जे भोगावं लागेल, सोसावं लागेल त्याचा स्वीकार कर. जे जे भोग आहेत ते परमेश्वराला अर्पण कर, म्हणजे त्याचा त्रास कमी होईल. गोरक्षनाथांनी भर्तृहरींना एक झोळी दिली, संन्यासाचा वेश दिला, 5 घरी भिक्षा मागायला शिकवलं. राजा आता आपल्याच नगरामध्ये भिक्षा मागू लागला. तो किंगरी नावाचं एक वाद्य वाजवी. सद्गुरु स्तवन म्हणे. प्रजा हळूहळू लागली, पण त्यानं पुढचं आयुष्य असं संन्यास घेऊनच घालवलं. एकदा प्रजाजनांसाठी गोरक्षनाथांनी प्रसाद ठेवला होता. तो प्रसाद घेण्यासाठी अलोट गर्दी जमली आणि हा सगळा प्रसाद गोरक्षनाथांच्या हातून घेऊन सेवन करून सगळे प्रजाजन संतुष्ट झाले आणि मग तिथून अवंती नगरीहून मुक्काम हलवून सगळे पुढे निघाले. गोरक्षनाथांनी राजा भर्तृहरीला क्षिप्रा नदीच्या गाठी, मगाशी तुम्हाला सांगितलं त्या गुंफेमध्ये साधना करायला सांगितली आणि सोहम साधना करीत भर्तृहरी त्या गुंफेमध्येच राहिले. गोरक्षनाथांनी त्यांना सांगितलं होतं की योग्य वेळ झाली की मी तुम्हाला भेटायला नक्की परत येईल. आणि तिथे या ग्रंथाचा 43वा अध्याय पूर्ण झाला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आता पुढे मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ पुन्हा एकत्र यात्रा करत करत कच्छ आणि भुजला आले. ही ठिकाणं आपल्याला सगळ्यांना माहित आहेत. गोरक्षनाथ पुढे उत्तरेला गेले आणि मच्छिंद्रनाथ कच्छलाच राहिले. उत्तरेकडची बिकट वाट तुडवत गोरक्षनाथ मानस सरोवरला येऊन पोचले. तिथून ते पुढे बंगाल पर्यंत गेले. पुन्हा चालत चालत दक्षिणेला आले, अगदी लंकेपर्यंत पोचले. किष्किंधा नगरी पाहिली आणि आता दोघे फिरत पुन्हा महाबळेश्वरला आले. तिथे त्यांना चौरंगी पुन्हा भेटला. चौरंगीला घेऊन फिरत फिरत दोघेही पूर्वीच्या मल्याळ देशात आले. मल्याळ देशात आल्यावर गोरक्षनाथांना असं वाटलं होतं की मच्छिंद्रनाथांना आपल्या त्या पत्नीची आठवण होईल, मैनीनाथाची आठवण होईल. पण मच्छिंद्रनाथांनी त्यांना भेटण्यासंबंधी ते काही बोलले नाहीत आणि गोरक्षनाथांनीही त्यांना तशी आठवण करून दिली नाही. पण स्वतः गोरक्षनाथ मात्र एक कर्तव्य म्हणून मैनीनाथाला जाऊन भेटून आले. मैनीनाथाने विचारलं की मला माझ्या वडिलांचं दर्शन केव्हा होईल? गोरक्षनाथ म्हणाले होईल कधीतरी, पण आता आधी थोडा धीर धर. मग माझं क्षेमकुशल तुम्ही त्यांना सांगाल का? गोरक्षनाथ हो म्हणाले. पण गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना अधिक काही न सांगता
पुढचा प्रवास करत करत पश्चिम सागर किनाऱ्यावर त्यांना आणलं. तिथला निसर्ग बघून मच्छिंद्रनाथ अतिशय आनंदले. तिथे त्यांनी एक मठ उभारला आणि गोरक्षमठी म्हणून ते गाव आज सुद्धा प्रसिद्ध आहे. गोरक्षनाथांनी अनेक चमत्कार या गावामध्ये केले. त्यापैकी एक चमत्कार असा की त्यांच्याकडे एक झोळी होती आणि या झोळीमध्ये झोळीला सकाळीच ते प्रार्थना करत असत की आज काय काय मला हवंय. मग ही झोळी त्यांना भिक्षा आणून देई, पाणी आणून देई, कोणती वनस्पती हवी असेल, औषधी पानं फुलं असं आणून देत असेल. योगी माणसाला आणि तरी काय हवं, आपल्या योग साधनेच्या जोरावर त्यांनी ही झोळी निर्माण केलेली होती. आणि या झोळीमध्ये गोरक्षा अंमली ते ठेवत असत. एक प्रकारच्या चिंचा असतात, या गुणकारी असतात. चिंच कधी चांगली, फक्त अति खाणं हे वाईट. तुम्ही नाशिकला कधी गेला असाल तर अशा प्रकारच्या चिंचा आज सुद्धा रस्त्यावर विकताना माणसं दिसतात. अंमली चिंच आवळ्यासारखी नसते, पण आपल्या चिंचांसारखी सुद्धा नसते, ती गोड लागते. आणि या चिंचा गोरक्षनाथांनी प्रथम आपल्या झोळीमध्ये ठेवून त्यावर उदरनिर्वाह ते करत होते. आपण गेली 2 व्याख्यानं गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांच्याबद्दलच ऐकतो आहोत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त कुठे आहेत असा प्रश्न तुम्हा श्रोत्यांना पडला असेल. कारण हे सगळं महात्म्य खरं दत्तांचं चालू आहे. आणि दत्त महात्म्य सांगता सांगता आपल्याला मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांच्या कथा सांगताना आज पुन्हा श्री दत्तात्रेय गिरनार पर्वतावर वास्तव्य करू नयेत. सारा परिसर त्यांनी पवित्र करून टाकलाय. लोक दर्शनाला येऊ लागलेत. त्यांच्या दर्शनामुळे अनेकांचं कल्याण झालंय. श्री दत्तात्रेय अनेक भक्तांबरोबर बसलेले आहेत आणि आकाशात ढग जमा झाले. एक सगळ्यांना वाटलं एक पक्षी कोणीतरी घिरट्या घालतोय, पण दत्तात्रेय म्हणाले की हा पक्षी नसून ही एक झोळी आहे असं मला वाटतं. मग दत्तात्रेयांनी या झोळीला हातानं इशारा केला, एक टाळी वाजवली आणि या झोळीला खाली ये म्हणून सांगितलं. ही झोळी गिरनार पर्वतावर जिथे गुरुदेव दत्त बसलेले आहेत त्यांच्या पायाशी येऊन पोहोचली. आता मोठा कठीण प्रसंग आहे असं गोरक्षनाथांनी सुद्धा मनात ओळखलं. कारण त्यांची जेवणाची वेळ टळू लागली. झोळी येईना. गोरक्षनाथांना भुकेनं ग्रासलं. भूक लागल्यामुळे त्यांना संताप आला. अंतर्ज्ञानानं त्यांनी ओळखलं की आपली झोळी गिरनार पर्वतावर पोचलेली आहे. दत्तात्रेयाने विचारलं, गोरक्षनाथ तिथे जाऊन पोचले आपली झोळी घेण्यासाठी. दत्तात्रेयाने विचारलं, नाव काय, वास्तव्य ठिकाण कोणतं, दीक्षा कुणाची घेतली, झोळी कुणी दिली, आचार पद्धती आपली कशी आहे, तुमचे माता पिता कोण आहे, तुमचं दैवत काय. आज सुद्धा नवीन माणसाची ओळख होताना आपण त्याला लगेच तुम्ही कुठच्या गावचे, गोत्र काय तुमचं, कुलदैवत कोणतं, एकदम आपण जात कोणती नाही विचारत, पण कुलदैवत कोणतं, गाव कोणतं, तुमच्याच आडनावामधली तुमचे भाऊ बंध त्यांचे आडनाव काय असं आपण विचारतो. ते म्हणाले इथे एक झोळी येऊन पोचले, पण ती कोणाची आहे कळत नाही. गोरक्ष गुरुदेव दत्तांना वाटेल तसे बोलले, कोणाची आहे तुम्हाला कळत नाही, तुम्हीच तर इशारा करून त्या झोळीला खाली बोलवून घेतलं.
दत्तात्रेय शांत बसलेले आहेत. याने विचारलं की झोळी उतरवून घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आधी माझी क्षमा मागा आणि नाहीतर शिक्षा भोगायला तयार राहा. गोरक्षनाथांनी गुरुदेव दत्तांना सांगितलं. दत्त म्हणाले की तुम्हाला भेटायची इच्छा पूर्ण झाली, म्हणूनच बहुतेक झोळी खाली बोलवून घ्यावी अशी इच्छा झाली असेल. मी काही तुमच्यासारखा सिद्ध योगी नाही, पण आपण बोलू, बसू, आपण चर्चा करू. माझ्याकडून काही घेण्यासारखं असेल तर तुम्ही घ्या. तुमच्याकडून चांगले काही विचार असतील तर मी घेईन. असं म्हणत म्हणत गुरुदेव दत्त गोड बोलतायत, त्याच्याकडून माहिती काढून घेतायत. गोरक्ष भुकेनं तापलेला आहे, क्रोध मनी जागृत झालेले आहेत. दत्तात्रेय मनातल्या मनात हसतायत आणि 44वा अध्याय ते पूर्ण झाला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज आपण इथे थांबतोय, वेळेची मर्यादा आहे म्हणून. तुम्ही प्रसाद ठेवला असेल, आरती म्हणू आपण आणि मग प्रसाद ग्रहण करा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, ऋण जुनती नूपुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सुंड वक्र तृंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा झाडा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्द न ये अनुमाना, सुरवर मुनी जन योगी समाधी ध्याना. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळी तारली भवचिंता. जय देव सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैची कळेल ही मात, पराही परतली तेथे कैचा हेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळी तारली भवचिंता. जय देव दत्त येऊनी उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला, प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिदला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळी तारली भवचिंता. जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मी तूपणाची झाली बोलवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळी तारली भवचिंता. जय देव
धूप दीप झाला आता कर्पूरारती, देवा कर्पूरारती, हृदय सिंहासनी बैसले द्वारकापती, द्वारकापती बसले पती, बसले रुक्मिणी पती, धूप दीप झाला आता कर्पूरारती, कर्पूरवडीच मानच माझे निर्मळ राहू दे, देवा निर्मळ राहू दे, कर्पूरवडीच भाव भक्तीचा सुगंध वाहू दे, कापुराची लावली ज्योती भावे ओवाळी, देवा भावे ओवाळी, धूप दीप झाला आता कर्पूरारती, भाव कळे ना देव कळे ना, ना कळे काही देवा ना कळे काही, शब्द फुलांची गुंफुनी माला वाहतो पायी, मुखी नाम नेत्री धाम पाहिन तव मूर्ती, देव पाहिन तव मूर्ती, धूप दीप झाला आता कर्पूरारती, धूप दीप झाला आता कर्पूरारती, लिंग लोटांगण वंदीन पाहिन रूप तुझे, प्रेमे लिंगनानंदे पूजिन भावे वाळीन म्हणे नमा, त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव विद्या दृढं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव, कायेन वाचा मनसेन्द्रिये वा विजात्मना मा प्रकृती करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि, अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं भजे, श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, मंगलमूर्ती मोरया श्री गुरुदेव दत्त, श्री कृष्णार्पणमस्तु। बस सोसा नहीं नहीं ठीक है, ABCD